नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहत आहे जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधल्या नरसरापूर इथल्या अत्याचार प्रकरणातली. या अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी भीमराव कांबळे याला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यामधल्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. या आरोपीची ऑनलाईन पद्धतीनं आज न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांच्या विरोधात तक्रार नसल्याचं आरोपीचं उत्तर आहे. तपासासाठी पोलिसांना आणखी वेळ देण्यात आलाय. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहेत. प्रीतम, आज न्यायालयामध्ये काय काय झालं, पोलिसांच्या वतीनं काय युक्तिवाद करण्यात आला? आज खरं तर त्याला न्यायालयामध्ये कविता जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आलं. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्याला ऑनलाईन पद्धतीने न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. आणि न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी मेहरबान कोर्टाने त्याला एक प्रश्न विचारला की पोलिसांबद्दल तुझी काही कंप्लेंट आहे का, काही तक्रार आहे का. त्याच्यानंतर आरोपी नराधम कांबळे यांनी नाही असं उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर हा सगळा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र आणखीन काही तपास बाकी आहे, आणखीन काही जणांचे जबाब नोंदवायचे, त्यामुळे त्याला 14 मे पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचं एक विशेष पथक देखील तैनात करण्यात आले. ते देखील तपास करत आहे आणि गावामध्ये देखील त्यांनी 20 ते 22 जणांच्या ज्या आहेत त्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या लहान मुलांच्या ज्या साक्षी आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या जशी घटना घडली त्याचं सेम जे आहे ते वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या आरोपी नराधम कांबळे आता ह्याला फाशीवर लटकवण्याची जी मागणी आहे ती देखील आणखीन वाढत चाललेली आहे. कारण जी सगळ्या सत्यता बाजू त्या पडतळलेल्या आहेत, सगळे पुरावे देखील कोर्टापुढे सादर झालेले आहेत. अन्य काही लोकांच्या ज्या बाबी आहेत त्या देखील तपासायच्या. त्यामुळे पोलिसांनी मेहरबान कोर्टाला 2 दिवस पोलीस कोठडीची वाढ करण्यासाठी मागणी केली आणि कोर्टाने ती मान्य केली. प्रीतम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातल्या आणखी अपडेट आपल्याकडनं घेऊच आणि